गाईज, वेलकम बॅक टू खुशीज ब्लॉग्स. तर गाईज, आज पुन्हा एकदा मी निघाली आहे माझ्या फ्रेंडसोबत फिरायला. बिकॉज माझे स्टडी लिव्स चालू आहे, सो मी घरी तर नाही थांबू शकत ऑफकोर्स. सो येस, आम्ही आज सगळे फिरायला चाललो आहोत. सुहानी, मी, वेदांती एंड प्राजक्ता. तो चलो मिलते हैं अभी. गाइस, हम सब जा रहे हैं एक एडवेंचर पर. हेवी ड्राइवर से हमारे. चलो गाइस, पीछे 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 देखो. हेवी ड्रायव्हरची गाडी पुढे गेलेली. संपत नाही आम्हाला, आमचं इतके पुढे गेलेले. मला दाखवते मी दिसलं तर बघा. मला ते सांग. देखो गाइस, हम कहाँ जा रहे हैं आप गेस कर लो. पुढे दाखवतोच आम्ही कुठे चाललोय. जाता जाता थेऊरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात. मंदिर बंद आहे तिथलं, पण बाहेरूनच दर्शन घेऊ आपण आणि मग पुढे जाऊ. गाइस, आम्ही थेऊरला आले पण मंदिर बंद आहे. थेऊरचं बंद आहे, काम चालू आहे. मी कालच विचारलं, बाहेरून दर्शन घेऊ आता हवे पण. चल बघू तर आधी ब्लॉग काढू नको. अगं मी कालच मामाला विचारलं होतं कॉल करून. मला कालच यायचं होतं थेऊरला. बंद आहे त्या दिवशी, पण आत्ताचं काहीतरी. गाईज, इथूनच दर्शन घ्या. आता आम्ही पण इथूनच घेतलंय. बिकॉज मंदिरचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. कैसा दिखेगा? गाडीवरती बसा. गाईज, प्राजक्ताची हिंदी लय भारी आहे. चला लवकर. चला ना. अरे थांबतात स्नॅप होती. इथून सुरुवात आहे. गाईज, स्नॅप डाउनलोड करते आता शिक. गाईज, त्या आजी आम्हाला गजरा घेण्यासाठी फोर्स करतायत. घ्यायचा का प्राजक्त तुझ्यासाठी? गजरा बाळणार कोण नाही. अगं मी करते, मी आहे ना. चलो गाइस, अब हम जा रहे हैं हमारी दूसरी मंजिल पर. चलो, आपको भी पता चलेगा किधर जाएंगे. कुठं जाते आम्ही, कंटिन्यू करा बघा. तिथं आम्हाला खूप दिवसापासून जायचं होतं. खुशी गाडी चालवणार आहे. चालू का? खरंच तुझ्या एवढी नाही. आम्ही कोण सांगते काही, कोण सांगताय? इकडे जर इकडे नाही तर जवळ जराशी. गाईज, गाड्या किती शेजारी शेजारी चालतात. गाडी चालवतो. आम्ही हमारे मंजिल तक पहुंच गए जवळ. हाय गाईज, आता कुठं सुहानीचा आवाज आला ब्लॉग मध्ये. ओ बिझी पीपल. गाईज, आम्ही आलेलो आहे ऍक्च्युली रामदरा मंदिर मध्ये आणि आज बिलकुल सुद्धा गर्दी नाहीये. पूर्ण मोकळा रडतोय बघू शकता. आता पहिल्यांदा एवढं लांब गाड्या वगैरे घेऊन आलेलो आहे. ते ड्रायव्हर चांगले आहेत आमच्यासोबत, त्यामुळे आम्ही बिनधास्त आलेलो आहे. गाईचं वातावरण बघा तुम्ही, किती सुंदर आहे. इतकं पीसफुल वाटतंय ना. ऊन एवढं तरी जाणवत नाही इकडे आहे ना ग. ट्रॅक्टर घ्यायला लागेल का? अजून कोण नाही वाटणार आपलं. हम चार हमारे चार आएंगे तभी. तब तक नहीं होगा. डायरेक्ट फॉर्च्युनर. हाँ, मग डायरेक्ट फॉर्च्युनर. Turn right to stay on Ramdara Local Road. काहीच व्ह्यू बघायला कसला सुंदर व्ह्यू आहे. दिसतं का नाही? त्यांना दमच नाही. काहीच नुसतं पळतात पुढं. काय? ते काय आहे? कोणतं? पॅराग्लायडिंग काय म्हणतात त्याला? करायचं का? करायचं का? गाईज, आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो पण मुलींचं अजून आवरलंच नाही. आमचं मेकअप चालू आहे.
हे बघा बाजूला आले निघून. एवढ्या वेळीच करत होती हा. मी आता व्लॉग स्टार्ट केल्यावर साईडला जाईल. खाली असेल ना. गाईज आम्ही पोहोचले आता रामदरा मंदिर मध्ये फायनली. पण इथं बिलकुल सुद्धा गर्दी नाहीये गाईज. आज आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा इतकी गर्दी होती ना. अरे क्लोज आहे. पण आता कुठं फोटो काढायचे? इकडे काय यायचं जमा. मग अरे यायचं ना. अगं फोटो काढायला तिकडून येऊ परत तिकडून चालते तसं करू. सुद्धा एंट्री नाहीये का? मंदिर बंद आहे का काय? ए नाही तिथून फोटो लय भारी येतो. त्या समोरून तिथून ना. हा काहीच फोटो स्पॉट आहे इथे रामदारा मंदिरचा समोर, पण तो क्लोज आहे सध्या. आणि इथून एंट्रन्स आहे मंदिराचं. किती सुंदर व्ह्यू दिसतोय मंदिराचा इथून. कसा आहे तो? म्हणजे तो नाही त्याच्या खाली त्याच्या खाली. प्राजक्ताचे डोळे लय तीक्ष्ण आहेत राव. हमको नाही दिख रहा. हे ना देख. आमचं मंदिरात जायच्या आधीच फोटोशूट सुरू झालंय. आम्ही अजून आतमध्ये पण गेलो नाही. 15 मिनिटं झाले इथंच फोटो काढतोय. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. तिथून आपण मंदिरात जाऊयात आता. आज एकदम मोकळं बिलकुल सुद्धा गर्दी नाही. खूप छान वाटतंय. मंदिराचं अजून बरंचसं काम चालू आहे. आपण दर्शन घेऊ. आणि आपण पण अशा एज मध्ये बसू. नाही अजिबात नाही. मला विसरून ना मला जागायचं. चला काहीच दर्शन घेऊयात आपण आतमध्ये. मी मंदिराचा परिसर बघू शकता किती सुंदर आहे. प्रत्येक प्रसन्न वातावरण आहे. आपण किती मोठं दिसतो तुला. कसलं मोठं आहे. दिसलं का गाईस? कसलं मोठं. खाते काय गाईस बघतात खायला टाकलेलं आहे ना लोकांनी त्याच्यात. मला वाटलं गाईस आणि बोलली की डॉल्फिन आहे. डॉल्फिनच बोलली ऍक्च्युली. नंतर म्हणली ती. चला आमचं खूप छान दर्शन झालं. एकदम मस्त स्पिरिच्युअल ठिकाणी. दोनों बहन इंग्लिश सीख गई है गाइस. ती मांजर बघ. गाडी उठव. गाडी परत गाडी काय चावायची आपल्या ह्याला घ्यायचं टीव्हीचं इंजेक्शन. सॉरी ते कट कर. नशीब तू फार्मसी नाही म्हणून ते अवस्था आहे. अरे ते बाहेर टीव्ही होता. अरे ते मला आठवण काय होत नाही. इंजेक्शन घ्यावं. धनुर्वाद नाही सॉरी ती खिळा बिळा टोचल्यावर जाऊ दे. ते पहिलं कट. नाही मी नाही कट करणार. पोरगीने बरं झालं फार्मसी. मी चुकून घेतलं फार्मसीला ऍडमिशन. यायची नाही माझ्या मेडिकल मध्ये कोण. म्हणलं तसं मेडिकल ती लॉ करतीये गाईस. तुमचे काही डिवोर्स डिवोर्सच करते होय लोकांचा. एवढं तुला काय बघवा ना काही लोकांचं चांगलं चालेल. जोडो का दर्द है हमें. देखते ही हमें दर्द होने लगता है. प्रमाण बरोबर आहे तसं आहे का नाही? हा आता त्याच्यातच करिअर करणार. त्याच्यातच कारण की प्रमाण
नवऱ्याला डिवोर्स करा. गाईज आम्हाला जे स्पॉटवर जायचं होतं फोटो काढायला तिथे एंट्रीच बंद आहे. गाईज हम सब जा रहे हैं एक एडवेंचर पर. कारण आम्हाला आता फोटो काढायला जागा शोधायची. आम्हाला जिथे काढायचं होते तिथे एंट्री नाहीये. अरे रे 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 इथं तर कपल स्पॉट आहे. आता चल आता तिथंच काढायचं. आतमध्ये हा अजून हाती पण दाखव ग इकडे बघ की इधर हाती आहे गाईस. एवढा मोठा हत्ती दिसेना झालाय तुला. डोळे फुटले. मगच बाबा त्याच्या बायकोचा फोटो काढत होता काय गाईस. तर तो कसं म्हणतोय हत्ती शेजारी दुसरा आम्ही पण ऐकलं. घरी जाऊन आता होते त्यांचं भांडण. इथं ठीक आहे पब्लिक प्लेस वर घेतली थंड तिने. गाईस हे कपल्स लोक आम्हाला शिवाय घालत असणार आहे कारण आम्ही सारखं त्यांच्या मध्ये कारण आम्हाला दुसरा ऑप्शनच नाही. कुठं चाललोय आपण. अगं मला जंगलात आल्यासारखं फील येतोय. आपण एक रील पण काढू शकतो. ए तुम्हाला लाज आहे का. इथे किती जंगल आहे. हमको देखो एक एस्थेटिक फोटो के लिए कहाँ आ चुके हैं. जंगल में आ गए हैं गाइस. सिक्योरिटी गार्ड भी हमारे पीछे हकल दिया हमको यहाँ से फोटो निकालते गाइस. आमचं फोटोशूट चालू आहे ते आम्हाला तिथून हाकलून दिलं गेलं. जंगलात गेलतो गाइस आम्ही लिटरली फोटोसाठी. वा 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 स्माइल स्माइल स्माइल. नाही ऐकत आता प्राजक्ता. कडक कडक. कशी आहे गाईज आमची हिरोईन. गाइस मोमेंट देखो हमारा. गाइस यांचं फोटोशूट चाललंय. आम्ही दोघे असं चेड्यागत बसलो. आता येडे बघा हिरोईन बघा कशी फोटो काढतीये. पोरांचे भांडणं चालले ते फोटोसाठी. फोटोग्राफर बघा गाईस किती टॅलेंटेड आहे. दोन ह्याच्यात एकदाच फोटो काढते. स्माइल स्माइल. कपल डांस. लोग फोटो के लिए क्या कुछ नहीं कर सकते. हाय आय किती क्यूट आहे. आम्ही मग अशी दर्शन घेऊन आलो आणि आता नेमकी आरती सुरू झाली. आतमध्ये आवाज येत असेल तुम्हाला आरतीचा थोडा. ते आम्हाला ना ऍक्च्युली त्या साईडने जाऊन फोटो काढायचे होते तिकडून बट त्यांनी अलाउड नाही केलं आता तिकडे जायला. सो आमचं इथेच फोटोशूट चालू आहे आता. फोटोची रिस्क बघा. म्हणते नाही ते नाही फोटो काढायचे ते वजन बघा. कॅरम वगैरे घेऊन आले तितके. आणि आमचं इथं फोटोशूट. कॅरम कडे बघून मला कॅमेरा पुढे घेऊन चालला म्हणते मी. तो पण असतोय बघून. गाईज आमचे फोटो काढायला कोण नाही. असं म्हणत. हॅलो गाईज हम जा रहे हैं अभी घर पे. चलो खूप लवकर आवरलं गाईज आमचं. गाडी जाऊ दे. काय संध्याकाळ करायची लवकर म्हणजे लवकरच आवडली. गाईज आता एक तिथं दादा होता. आम्ही त्याला फोटो काढायला सांगितलं. केलं पण होय दादा. दादाचाच मग काय म्हणू. त्याच्यासोबत ती आय डोंट नो कोण होती. सिस्टर होती का. त्याला दोन सिस्टर आहेत. सिस्टर काय सिस्टर असेल तर तेच तू म्हणलं माहित नाही कोण होती. अरे वा फॉलोईंग असेल तर काय करशील. यू नेवर नो. म्हणला असता फॅन असतं तर फोटो म्हणाल इथून जायचं. इथूनच बंद आहे. इथून आतमध्ये जायचं होतं. ह्या व्ह्यूने तो फोटो घ्यायचा होता आम्हाला. सुहानीला म्हणलं इथून जाईल. इथं जाऊ शकते ती सहज. अगं सोनी सहज जाऊ आपण इथून. नाही जायचा विचार करते.
काम करू का? अगं तिथं लय भारी फोटो येतात सोनी मंदिराचाच लय भारी ना आपला जाऊ दे हा ना जाऊ द्या आपण. मंदिराचा विचार करायला लागले तू सिरियसली छान फोटो येतो तिथून आपण पुन्हा येऊ. पुन्हा येऊ पुन्हा येईन. नाही नाही आता इथं नाही आपण नेक्स्ट ह्याला जाऊ संगमेश्वर मंदिरात जाऊ हा चालेल. ए, आपल्याला स्पॉट आताच फिक्स केलेला आहे. येस तो सक्सेसफुल होईनच याची काहीच गॅरंटी नाहीये. होईल आणि कसं जायचं? मी गाडी घेते आणि सोनी घेईल तेव्हा आहे ना सोनी आमचं हम सब निकाल पडे गाइस हमको कुछ तो पीना है बहुत ऊन है काय प्यायचे वेदांती व्लॉग होते ही जज्बात बदल गए स्टारबक्स ओ माय गॉड औकात के बाहर बात कर दिया आपने तो ज्यादा नहीं हो रहा कुछ ज्यादा नहीं, सब लिमिट में है. बड़े लोग घर बांधायचं हा मी तेच म्हणते एखादा फार्म हाऊस घेऊन टाकू. खरंच घेऊ काय मग आम्ही रोज नाही विकेंड्सला येत जाऊ फार्म हाऊसला जाऊ. फक्त घरची म्हणते तुम्ही पाय सुटा गाडी नाही भेटणार. गाडी नाही मिळेगी पाणी उडतंय. ते स्प्रिंकल चालू आहे शेतात स्पीड ब्रेकर कळतच नाही. बहुत स्पीड ब्रेकर आहे काहीच आम्ही आलेले आमच्या एका रिलेटिव्हच्या घरी सुहानीचे सोन्याचे रिलेटिव्ह येस सो छान आहे गावाकडचं वातावरण आहे पूर्ण दाखवते तुम्हाला येस ते घराच्या जवळच मस्त शेत वगैरे एकदम फ्रेश वातावरण आहे आणि येस तिथं चावी गाई दिलं खूप घाण सवय गाडीला चावी ठेवून जाते प्राजक्ता हां येस इथं गाई म्हशी वगैरे त्यांच्या सगळ्या एकदम सुंदर वातावरण आहे एकदम फ्रेश वाटतं इकडे इकडून शेते वगैरे मस्त चला आतमध्ये जाऊयात आपण आम्हाला लस्सी दिली आहे त्यांनी तू राहिली की काहीच आम्ही शौर्यवाड्याला थांबलेलो निकाळपूर इथे फॉर लंचचा टाइम किती नाही 2 झाल्या बरोबर टायमिंगला थांबलोय आपण राहू दे तुला आता घ्या गाईज ॲज युज्युअल मुलींचं अजून ठरत नाही ऑर्डर काय द्यायची हिला भूक लागली चिडचिड करते आम्ही मसाले पापड खाल्ला आम्हाला खाईपर्यंत काहीच नाही वाटलं संपल्यावरती सगळे बोलतात खारट होता संपल्यावरती आधी कोणालाच काहीच नाही लागलं भूक लागली होते वेळ झालेला आहे गाईज 2:30 वाजून गेले आम्ही सकाळी तिकडे 8ला निघले ना 9 नाही 9ला मी 10ला तुम्हाला म्हणले का मी पुतळ्यापाशी येऊन थांबले तब मैं घर से निकली तब तू घर से निकली तू होशियार है तुझे पता है तू रहा अभी हमारा गॉसिप सेशन चालू है Guys, us making sure कि whole restaurant knows about our life and we are finally living now. कारण झालंय आमचं जेवण वगैरे छान सगळं आणि आता आम्ही जाणार आहे अजून कुठेतरी कोणाच्या तरी घरी अगेन बिकॉज आज आम्हाला काही काम नाही आहे काहीच आम्ही पोचले आता माझ्या आजीच्या घरी बाबा कुठे आहेत आजी हा का एक गोळ झालेला आहे वेदांती ती चावीस लिखित राहील आणि वी डोंट नो मी काय करणार आहे आता गाईज गोळ इतका मोठा झालाय चावीच राहिली आणि आता आम्ही चावी घ्यायला घरी चाललोय या दोघी माझ्या मामाच्या घरी म्हणजे तिथंच थांबले ते मी माझा फोन घेतलाय ना घेतलाय इतका गोंधळ झालाय गाईज आमचा माझ्या मामीला आजीला कायम लक्षच राहीन ती तिच्या मैत्रिणी आलता काय गोंधळ केलता त्यांनी हिला मेन म्हणजे लाईफ टाइम लक्षात राहीन की गाडीची चावी कशी ठेवायची कधीच नाही विसरणार ती आता आम्ही घरी चावी घ्यायला चाललोय 2 चावी आहेत नशीब ते तरी फायनली चावी भेटली दिवाळी नीट ठेव नीट ठेवली आणि आता आम्ही फायनली गाडी घ्यायला परत मामाच्या घरी चाललोय आमचं सगळ्या तिथून पुन्हा आमच्या घरी जाणार काय तितके ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स केलाय ना आता
आय गेस हा ऍडव्हेंचर प्रत्येकाने एकदा तरी लाईफ मध्ये एक्सपिरियन्स केलं पाहिजे. लय मारली लय मोठी. आता वेदांती कधीच गाडीची चावी विसरणार नाही guys. चावी नाही गाडीचं व्ह्यू इकडे गाईस. फायनली सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आम्ही घरी पोहोचलोय मामाच्या घरी. अँड येस आता आम्हाला घरी जायचं आहे रिटर्न. कुठे रिमोट गाईस. रिटर्न फॉर द डे. खूपच ॲडव्हेंचरस दिवस घालवलेला आहे आम्ही आज. नाही खूप म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर. खूप जास्त. अँड येस आमचं सगळं झालं आहे आज. मस्त एन्जॉय वगैरे झालं, फिरून झालं आमचं सगळं. आणि आम्ही घरी निघालोय. मग असं सारखं ना आयुष्य हो बाई.